गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. आणि परत स्वागत करते तुमचं परत एकदा माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा आता सकाळचे वाजले आहेत 8 आणि मी लागली आहे तयारीला जेवणाच्या. तर आज मी करणार आहे मिसळ पाव. तर मिसळची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा इथे मी मटकी, मीठ, हळद पाण्यामध्ये शिजायला टाकले आहे. आता हे बॉईल होईल तोपर्यंत आपण याचा मसाला काढून घेऊ. तर बघा आता मी पॅन ठेवला आहे. तर यात आपण मसाला हे करू. आता मी इथे घेतले 2 मोठे कांदे उभे चिरून, कारण की ते आपल्याला भाजायचे आहेत. आणि खोबऱ्याचा किस, मी खोबऱ्याचं किस वापरते. सगळे सुकं खोबरं अख्खं वापरतात, मी किस वापरते कारण तेवढा टाईम नसतो आपल्याला किस वगैरे करायला, त्याचे तुकडे वगैरे करायला. बघा आता कांदे टाकले आहेत. आता आपल्याला थोडेसे काळसर भाजून घ्यायचे. मला जर व्यवस्थित दिसत नसेल तर त्यासाठी सॉरी. मोबाईल थोडा शेक होतोय कारण की आज मी एकटीच करते. ना माझे हस्बंड घरी आहेत ना माझी बहीण आहे की ते रेकॉर्ड करतील, तर समजून घ्या. तर बघा कांदा आपला होतोय. तर आपल्याला काळा करायचा आहे थोडा. घरी आहे आता ही मस्त शिजून निघाली आहे. आता ही चांगली शिजली आहे. हा गॅस बंद करते. कांदा पण भाजून झाला आहे. हा पूर्ण रेडी झाला भाजून. एवढाच आपल्याला बारीक करायचा होता, थोडा काळा करायचा होता. ते आपण ह्याला काढून घेऊ. बघा मी इथे खोबऱ्याचा किस टाकला आहे. आपण आपल्याला हलकासा ब्राऊन करायचा. खोबरं आता भाजून रेडी आहे. मस्त खोबऱ्याचा सुगंध यायचा. तर आपण याचं एक कांद्याचं आणि खोबऱ्याचं मिक्स वाटण करून घेऊ. तर बघा आपलं वाटण तयार झालं आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा खोबरे आणि कांद्याचं वाटण आपल्याला तयार आहे. तर आता बाकीचा प्रोसेस आपण करूया. बाकीची आपण तयारी करूया. गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. आणि इथे कांदा टमाटर कापून घेतला. आता लागणार याला आपण लसूण थोडं ठेचून घेऊया. तर बघा आता मी थोडीशी अद्रक टाकले, भरपूर लसूण टाकलाय. ते आपण कुटून घेतलंय. तर आता आपण बघू पुढची प्रोसेस. तर बघा लसूण टाकलाय पहिला मी. तेल थोडं जास्त ठेवलं आहे कारण की याच्यामध्ये तेल असलेलं बरं वाटतं. आणि मी माझ्या हिशोबाने एक तेजपत्ता टाकते त्यात. थोडा कढीपत्ता. आता यात आपण टाकू कांदे. आता बघा याच्यात आपण कांदे टाकले. कांदे थोडेसे ब्राऊन झाले की आपण जे वाटण केलं ते टाकून घेऊ त्यात. तरीमुळे त्याला चांगला लुक पण येतो आणि टेस्ट पण छान येते. ती बघून खावंसं वाटतं. आणि मिसळ मोस्टली तिखट असली झणझणीत असेल तर चांगली वाटते खायला. आणि थोडीशी तरी तर त्याच्यात पाहिजे. तर आपले आता कांदे होत आहेत. काही लोक यात खडा मसाला पण टाकतात, पण मी नाही टाकत. तर आपण आता याच्यात वाटण टाकून घेऊ जे बनवलं ते. बघा आता ते वाटण खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकलंय. आणि वरतून जातील याच्यात टमाटर. त्याला थोडंसं पाणी सुटू द्या. तर बघा याच्यात मस्त पाणी सुटायला लागलंय. आता याच्यावर आपण आपले रोजचे बेसिक मसाले टाकूया. मी इथे मसाले टाकून घेतलेले आहेत. इथे लाल मसाला आहे,
धना पावडर आहे, गरम मसाला, जिरा पावडर, हळद मटकीमध्ये आहे म्हणून हळद एकदम थोडीशी. तर याला आपण मिक्स करून घेऊ. तर बघा मसाला छान परतलेला आहे. आता आपण यात पाणी घालूया. आता आपण यातलं पण पाणी आहे मटकीमधलं. आता बघा मटकीमधलं पण पाणी यात टाकलं आहे. आता मटकी सुकी ठेवली आहे. आता त्यातलं पण पाणी यात गेलं आहे. पण थोडी जास्त करायची कारण की तिकडे मला आईकडे पण द्यायचे, पण मी जास्त बनवले आहे. तर आता आपण यात टाकणार आहे मिसळ मसाला. हे बघा मिसळ मसाला मी पूर्ण एक अख्खं पाकिट टाकते. थोडं मटकीमध्ये पण मीठ आहे, तर चवीनुसार मीठ. तर आपण याला परत मिक्स करून घेऊ. दहा मिनिट 5 मिनटं उकळी फुटून देऊ, शिजली म्हणजे ते. तर बघा आता याला मस्त उकळी फुटली आहे. खूप छान सुगंध येतोय, मस्त एकदम घमघमाट होतोय मिसळचा. आणि आपली मटकी आहे, जसं खायचं तसं मटकी घेऊन त्याचा रस्सा तरी टाकून खायचं. आता आपण आणखीन याला 5 मिनटं हे करू आणि मग गॅस बंद करून टाकू. आहे रेडी आहे खाण्यासाठी गरम गरम. पण मी तर डब्याला घेऊन जाणार आहे, तर मला गरम खायला भेटणार नाही, दुपारी खायसाठी. पण तरी तिखट असल्यामुळे थोडी चव चांगली लागते. तर आता आपण यात वरतून कोथिंबीर टाकूया. तर बघा कोथिंबीर आलेली आहे यात आपली. आणि मला कधी बनवायची तर मी अशाच पद्धतीने बनवते, पण टेस्टला खूप छान लागते. फक्त थोडी तिखट हवी आहे. हे बघा कशी तरी वरती येते. आपली मिसळ झालेली आहे. तर मस्त तुम्ही गरम गरम एन्जॉय करा. इथे प्लेट बघा सजलेली आहे. इथे फरसाण आहे, ही आपली मटकी आहे, ही आपली तर्री. बघा बघू शकता किती छान सुरेख तरी झाली आहे, एकदम झणझणीत. तर यात टाकून आपण खाऊ शकतोय. बाजूला लिंबू आहे, कांदा आहे. आता कांदा तर मी आता नाही कापू शकत, नंतर कापेल. पण बघा किती छान दिसते. हे एवढी टेस्टी लागते. मिसळ पाव म्हटलं तर फेमस डिश आहे आपल्या महाराष्ट्राची. कोल्हापूरची झणझणीत मिसळ म्हणजे एकदम भारी आहे. तर तुम्ही पण घरी नक्की बनवून खा, ट्राय करा. छान आहे. रेसिपी पण सिंपल आहे, पण चव आहे. तुम्ही ब्रेडसोबत पण खाऊ शकताय, चपातीसोबत पण खातात काय काय लोक, भातासोबत खातात, कशासोबत पण खातात. कारण की तरी तिखट असलं की मजा येते खायला. आता ही तरी आपली अशी तिखट झाली, झणझणीत झाली, खोबऱ्याचा सुगंध आहे त्यात, आणि एवढी झणझणीत आहे ना, खूप छान लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि अशा साध्या सिंपल रेसिपी मला जसा टाईम भेटेल तसा मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.